नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. कारण एक दिलखुलास माहिती होती, शिवाजीराव ते डाव पेचायला पक्के होते. कधी कोणाला कोणता डाव टाकायचा हे शिवाजीराव शिकून शिकलं पाहिजे. कधी पैलवान होते, पूर्वी तालमी केलेल्या आहेत, तेव्हा धोबी पछाड कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. मला वाटतं हे सगळे डाव त्यांनी अक्षयला शिकवले असले पाहिजे असं माझं मत आहे. कधी कधी गुरु आपला शेवटचा डाव राखून ठेवतो, परंतु आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी माणसं कमावली, कुटुंबाकडे फार लक्ष दिलं नाही. सगळे साधनागाडी बाहेर काढायची आणि पायाला भिगिणी लावल्यासारखं याच्या मौतीला जा, त्याच्या दाव्याला जा, त्याच्या घरगुती कार्यक्रमाला जा, बारशाला जा. नाही, मला म्हणायचं पाटील साहेब, माझ्याकडे कुठली संस्था नाही आहे. हा जो लोकांचा जो प्रपंच आहे त्याच माझ्या संस्था आहे, आणि मग मी प्रत्येकाच्या घरी जायचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो. तुम्ही सगळी मंडळी जी बसलेली आहे समोर, शिवाजीराव म्हणायचे हीच माझा परिवार आहे, अशा प्रकारच्या भूमिकेतून शिवाजीराव वागले. कधी पाहिलं नाही त्यांनी. मी अनेक वेळा म्हणत, शिवाजीराव विश्रांती घ्या, काय चाललंय तुमचं, ऑपरेशन होण्याच्या अगोदर. म्हणजे एक लोकाभिमुख, लोकांशी समरस झालेला कार्यकर्ता होता. अनेक आठवणी आहेत, परंतु मी आता सांगून आपला वेळ घेणार नाही. ऑपरेशन नंतर डॉक्टर भोजराजने ऑपरेशन केलं मुंबईला. त्या डॉक्टरने सांगितलं विश्रांती घ्या. आता विश्रांती घेणं हे शिवाजीरावाच्या धर्मामध्ये नव्हतं. त्यांना माणसं दिसले नाही काही ते अस्वस्थ व्हायचे. मी त्यांना सांगायचो, डॉक्टर सुजेता न्यूरोसर्जन आहे, त्यांना सांगायचं, मी सांगायचो, अरे बाबा विश्रांती घ्या, नाही आता बरं वाटतं. त्याच्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला. अनेक वेळा मुंबईनंतर मी माझ्या विमानात त्यांना घेऊन आलो. एवढ्या 6-7 तास प्रवास करणं शक्य. मी त्यांना नेहमी सांगायचो, शिवाजीराव मुंबई जायचं, ते नगरून शिर्डीला यायचे, मी त्यांना माझ्या विमानात घेऊन जायचो. शेवटी त्यांचं ऑपरेशन झालं, त्यांना बरं वाटलं. आदल्या दिवशी आम्ही बरोबर जेवलो लोणीला. नियतीला काही गोष्टी मान्य नसतात. दुर्दैवाने शिवाजीराव दुसऱ्या दिवशी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते आपल्याला सोडून गेले. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. तसे डॉक्टर सुजय म्हटले बरोबर, ही आता शेवटची श्रद्धांजली सभा आहे. आता दुःखाच्या वेऱ्हामध्ये राहून आपण आता त्यातून बाहेर पडून आपल्या कर्तव्याला आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. जे शिवाजीरावांना अभिप्रेत होतं ते काम तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना करायचं आहे. उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. त्या निवडणुकीला सामोरे जाताना या राहुरी नगरपालिकेवर भगवा आपल्याला फडकवायचा आहे, हा निर्धार तुम्हाला सगळ्यांना करायचा. पुढच्या 10-12 दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार आहे, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहे. एक काळ असं होता की आपल्या राहुरी तालुक्यातून सर्व 5च्या 5 जागा आपण निवडून दिलेल्या आहेत. आणि आता तर मोठी जबाबदारी आपल्याला आलेली आहे. मी शिवाजीराव कर्डिले आहे, या भूमिकेतून प्रत्येकाला ह्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. आम्हाला कोणी फोन केला नाही, आम्हाला कोणी बोललं नाही, याची काही आवश्यकता नाही आहे. शिवाजीराव असते तो रुसवा मी समजू शकलो असतो तुमचा, की आम्हाला आमदारांनी फोन केला नाही, आम्हाला शिवाजीराव बोलले नाही. पण आता हे तुमचा रुसवा काढायला शिवाजीराव नाही आहे. तुमचा रुसवा काढायला अक्षय नाही आहे. आता रुसायचंच नाही आणि एका जिद्दीनं स्वतःला झोकून या सगळ्या निवडणुका जिंकायच्या, हे शिवाजीरावांना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.